जूनचा हप्ता 2 दिवसांमध्ये जमा होणार आहे। अर्थ खात्यानं 3600 कोटींचा निधी वर्ग केलाय। लाडकी बहीण योजनेची आज वर्षपूर्ती आहे आणि लाडक्या बहिणींसाठी आज आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहीण योजनेच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं लाभार्थ्यांना 3600 कोटी रुपये अनुदान रविवारीच वर्ग करण्यात आलेलं आहे। येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जूनचा हप्ता जमा होणार आहे। सरकारनं केलेल्या पडताळणीमध्ये आतापर्यंत 9 लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र ठरलेल्या आहेत। ही योजना राज्यातील महिलांसाठी मोठा आधार ठरल्याची भावना महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। आज आहे 9 जुलै आणि आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा वाटप सुरू होणार आहे। आज दुसरा टप्पा वाटप सुरू होणार आहे। पहिला टप्पा कालच झालेला आहे। आज दुसरा टप्पा आहे। सकाळी ठीक 8 वाजल्यापासून पुढे वाटप हे होणार आहे। सर्व लाडक्या बहिणींना टेन्शन घ्यायची गरज नाही। बघा, आदिती तटकरे मॅडमनी स्वतः इथं पुन्हा एकदा त्यांच्या ट्विटरच्या अकाउंटवरती कालच सांगितलेलं आहे की आजपासून जो काही लाडक्या बहिणीचा हप्ता आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। तांत्रिक प्रक्रिया सुरू झालेली आहे। आधार लिंक खात्यात जे पैसे आहेत ते उद्यासुद्धा येणार आहेत असं स्वतः त्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। आपण व्हिडिओ संपूर्ण पाहणार आहोत कारण एक महत्त्वाची आनंदाची बातमी आपण तुम्हाला देणार आहोत। ती म्हणजे काय ते पुढे मी तुम्हाला सांगणार आहे। बघू शकता तुम्ही पोस्टरसुद्धा आहे, त्यांनी पोस्टर स्वतः लावलेलं आहे। महिला सक्षमीकरणाची क्रांती अखंडपणे सुरू, जून महिना सन्मान निधी त्याचं जे काही वितरण आहे ते प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्यांनी कालच हे टाकलं होतं। त्यांचा काल पहिला टप्पा वाटप सुरू झालेला आहे। आज पुन्हा वाटप सुरू आहे। आज कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे? जुलैचा हप्ता आता कोणाला मिळणार आहे? जूनचा हप्ता तर सगळ्यालाच मिळाला, परंतु जुलैचा हप्ता पण लगेच वाटप होणार का? तो किती होणार आहे तो सगळ्यात सांगणार आहे। सोबतच 40,000 रुपयाचे 50,000 रुपयाचे जे कर्ज आहे ते सुद्धा किती कोणाला मिळणार आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे। घरकुल योजनाचं काय आहे, त्याची यादी कुठं बघायची आहे ते तुम्हाला मी सगळं सांगणार आहे। कारण घरकुल जी योजना आहे त्याची यादी आता आलेली आहे, ते सुद्धा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। डिटेलमध्ये व्हिडिओ आपण सगळं पाहणार आहोत, त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। बघा, तुम्ही पोस्टरवरती सुद्धा पाहू शकताय लाडकी बहिणीसाठी जे काय हप्ता आहे तो त्यांनी सुरू केलेला आहे। आपण या पोस्टरवरती सुद्धा पाहू शकताय। सोबत त्या काय म्हणाले आहेत बघा, माहिती सरकारचा दृढ निश्चय, माननीय देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांचे मार्गदर्शन, लाडक्या बहिणीचा विश्वास, या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दमदार वाटचाल पुढे अशीच सुरू राहणार आहे, मला विश्वास आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि आपण बघू शकता की लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेजसुद्धा आलेले आहेत। तुम्हाला पैसे आले का? कमेंट सेक्शनमध्ये पटापटा कमेंट करायचं आहे। भरपूर लाडक्या बहिणी काय करतायत, फक्त व्हिडिओ बघतायत। कमेंट करा पटकन, कोणाकोणाला जूनचा हप्ता आलेला आहे, जुलैचा हप्ता कोणाला पाहिजे, पटकन कमेंट्स करा। भरपूर लाडक्या बहिणींना एक महत्त्वाची सूचना मी लगेच देणार आहे। त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींनी शेअर करा। बघा, तुम्ही काय करताय, फक्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत ठेवताय, त्यामुळं तुमच्या मावशीला काकीला याविषयी माहिती होत नाही। त्यामुळे व्हॉट्सअपला शेअर करा, फेसबुकला शेअर करा, सर्व ठिकाणी हे जे काही व्हिडिओ आहे तो शेअर करा। बघा, लाडकी बहीण योजनेचा जूनचा 12वा जो हप्ता आहे तो वितरणाला सुरुवातच झालेली आहे, बरोबर। भरपूर लाडक्या बहिणींना पैसे आले असतील, राईट। आता भरपूर लाडक्या बहिणींना अजूनही पैसे आलेले नाहीत, तर त्यांनी काय करायचं आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे। नेमकं कोणते कामं करायचे जेणेकरून तुम्हाला सुद्धा पैसे येतील, तुमचं सुद्धा नाव यादीत राहणार आहे, हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। बरं, आता जुलैचा हप्ता 1500 रुपये तो कधी येणार आहे? आपल्याला जे अजितदादा पवार यांनी 50,000 रुपयाचं कर्ज देणार होते त्याचं काय झालेलं आहे? इन डिटेल सर्व माहिती एक एक करून आपण सगळं पाहणार आहोत। बघा, टेन्शन घ्यायची काही गरज नाही। आज आहे बुधवार 9 जुलै 2025। सगळ्यात महत्त्वाचे अपडेट देणारा एकमेव चॅनल हा आपला आहे, त्यामुळे मी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एकदा लाईक करा आणि कमेंट्समध्ये मला सांगा जूनचा 12वा हप्ता आला आहे का? जुलैचा 13वा हप्ता कोणाकोणाला पाहिजे? सगळ्यांनी कमेंट्स करा। बघा, ह्याच्यामध्ये आता भरपूर लाडक्या बहिणी बाद झालेल्या आहेत, त्याची काही महत्त्वाची कारणं मी तुम्हाला सांगणार आहे जी तुम्हाला करणं टाळायचं आहे। भरपूर लाडक्या बहिणींना याच्यामध्ये संकटांना सामोरं जावं लागलं आहे, त्यांच्याच काही चुका त्यांना भोवलेल्या आहेत, तर त्या चुका काय आहेत मी तुम्हाला इन डिटेल सांगणार आहे। बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता माहीत असेल वर्षपूर्ती झालेली आहे। गेल्या जुलै महिन्यामध्ये ही योजना सुरू झाली होती, आता त्याला 1 वर्ष झालेलं आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना पहिले तर अभिनंदन, तुम्हाला 1 वर्ष ही योजना सक्सेसफुली चालली आणि आपल्याला प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये हे येत गेले, त्यामुळे सरकारचं सुद्धा थँक्यू। बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय,
तर भरपूर लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता का नाही आला, तर त्याचं मागचं कारण सांगतो आणि आज कोणाला हप्ता येणार तेही सांगतो. बघा आज कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार ते आधी सांगतोय. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, जालना, अमरावती, चंद्रपूर, छत्तीसगड, चंद्रपूर, धाराशिव, सोबतच आपलं छत्रपती संभाजीनगर, अशा महत्त्वाच्या एकंदरीत आज 17 ते 18 जिल्ह्यांमध्ये हे जे वाटप आहे ते केलं जाणार आहे. आज दुसरा टप्पा आहे, लक्षात घ्या. पहिला टप्पा काल झालेला आहे. पैसे आले नसतील तर घाबरू नका. आज तुम्हाला 100% पैसे येणार आहेत. आज तिथं 100% तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे पडणार आहेत. त्यामुळं अजिबात लोड घ्यायचा नाही. बरं, आता मग तुम्ही म्हणाल आमचं नाव यादीत नाही आहे, मग कुठं बघायचं, काय बघायचं? लक्षात घ्या, तुमचं जर पैसे अजूनसुद्धा आलेले नसतील तर तुम्हाला तुमचं महिला व बालविकास जे कार्यालय आहे तिथं जायचं आहे. त्यात यादीत नाव आहे का नाही हे चेक करायचं आहे. नसेल तर आपली लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे त्याच्यामध्ये जाऊन लॉग इन करायचं आहे. तिथं काही तुम्हाला रिजेक्टेड किंवा तुमचं बँक अकाउंट ब्लॉक असा काही मेसेज आलेला आहे का, तुमच्या पोर्टलला लॉग इन करून दिसतो का, हे चेक करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्वतःला माहिती आहे की आता तुमचं उत्पन्न वाढलेलं आहे का, म्हणजे तुम्ही 2.5 लाखाच्या आतमध्ये आलेले आहेत का, की ते तुमचं उत्पन्न वाढलेलं आहे हे तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित माहिती आहे. तुम्ही 4 चाकी वाहन खरेदी केलेलं आहे का, तुमच्या घरात कुणी इन्कम टॅक्स भरत आहे का, तुमच्या घरात कुणी दुबार योजनेचा लाभ घेत आहे का. बघा, ह्या जर तुम्ही गोष्टी करत असाल तर ह्या सर्व गोष्टी सरकारला समजत आहेत. त्यामुळं तुम्ही याच्यापासून दूर राहू शकत नाही. तुमची कुणी शेजारच्यांनी तक्रार केलेली आहे का, असं सुद्धा होऊ शकतं. बघा, शेजारचे पाजारचे तुमच्यावर माहिती आहेत कसे आहेत आपले, त्यामुळं ते सुद्धा तुमची तक्रार त्या महिला व बालविकास विभागामध्ये करू शकतात. त्यामुळे तुमची जी काही योजना आहे ती बंद होऊ शकते. त्यामुळं ह्या गोष्टी एकदा तपासून घ्या. दुसरी गोष्ट, आपलं जे बँक अकाउंट आहे त्याच्यामध्ये ते बँक खातं चालू आहे ना. तुम्ही म्हणाल गेल्या महिन्यात चालू होतं, हो, ह्या महिन्यात बंद होऊ शकतं, कारण तुमचा मिनिमम बॅलन्स तुम्ही 0 रुपये त्यात ठेवले असतील किंवा काही कमी पैसे 500 रुपये 200 रुपये ठेवले असतील, त्यामुळे सुद्धा बंद होऊ शकतो. प्रत्येक बँकेचे नियम असतात, तुम्हाला माहिती आहे. आधार लिंक त्याच खात्याला आहे का, सगळ्या गोष्टी पाहायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, रेशन कार्ड तुमचं चालू आहे का नाही. आता तुम्ही म्हणाल सर 50,000 रुपये कर्ज मिळणार होतं, त्याचं काय झालं? 50,000 रुपये कर्ज सध्या तरी ह्या महिन्यात मिळणार नाही, लक्षात ठेवा. ते कधी मिळणार आहे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगेल. आणि घरकुल योजनेची यादी कुठे बघायची, नाव कसं बघायचं आहे, किती रुपये होणार आहेत, हे सगळं आपण इन डिटेलमध्ये पाहणार आहोत. परंतु ते पुढच्या व्हिडिओमध्ये. प्रत्येकाने कमेंट्स करा घरकुल योजनेची यादी किंवा घरकुल योजनेमध्ये नाव, लगेच तुम्हाला व्हिडिओ त्याच्यामध्ये मी बनवणार आहे. परंतु सगळ्यांनी कमेंट्स करा. बघा, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी या व्हिडिओमध्ये घेत नाही आहे. त्यामुळे चॅनल आधी सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ लाईक करायचं आहे, कमेंट्समध्ये कमेंट करायचं आहे. कोणाकोणाला घरकुल योजनेबद्दल माहिती पाहिजे, जुलैच्या हप्त्याबद्दल माहिती पाहिजे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.